Today we will see the experiment number 3, classification of chemical reaction. Classification of chemical reaction म्हणजे रासायनिक अभिक्रियांचे वर्गीकरण. पहिली अभिक्रिया बघायची आपल्याला ऍक्शन ऑफ वॉटर ऑन क्विकलाईन. म्हणजे ऍक्शन ऑफ वॉटर म्हणजे पाण्याची चुनकळीवर होणारी अभिक्रिया. आता पाण्याची चुनकळी म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड. कॅल्शियम ऑक्साईड प्लस पाणी, जे अधिक पाणी टाकलं त्याच्यामध्ये की आपल्याला जी अभिक्रिया मिळते. कॅल्शियम ऑक्साईड अँड वॉटर, देयर आर टू रिएक्टंट get only one product and heat. When two reactant and get one product, that reaction is called combination reaction. We see the combination reaction. हीट लागते का बरोबर खाली थोडासा वेपर आल्यासारखं दिसतंय बघा लांबून. असं वेपर. देर आर द वेपर्स आर बी रिमूव्ह. वेपर्स आर रिमूव्ह म्हणजे बघा पाणी टाकल्यानंतर काय होतं, थोडासा सू असा आवाज येतो बघा. म्हणजे थोडासा देर इज द नॉइज when hissing the sound. The China dish become big hot. थोडासा इथला आणि इथला फरक पडतो, थोडासा गरम झालं. This is the heat and calcium hydroxide. remove the heat म्हणजे उष्णता बाहेर पडते आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड. This reaction is called combination reaction. म्हणजे जेव्हा दोन अभिक्रियाकारके एकत्र येऊन एक उत्पादित तयार होतं त्याला संयोग अभिक्रिया म्हणतात. दुसरी रिएक्शन, सेकंड रिएक्शन, इफेक्ट ऑन हीट ऑन फेरस सल्फेट क्रिस्टल. म्हणजेच फेरस सल्फेटच्या क्रिस्टल्सवर उष्णतेचा काय परिणाम होतो ते आपल्याला, म्हणजे फेरस सल्फेटच्या स्फटिकांवर उष्णतेचा परिणाम अभ्यासायचा. फेरस सल्फेट, आता हे फेरस सल्फेट दिलेले, आता उष्णता द्यायची, निरीक्षण करायचे तिथं आणि आपल्याला काय परिणाम होतो ते बघायचे. This is the in this way. Effect of heat on ferrous sulfate crystals. There is the original color is ferrous sulfate green, ferrous sulfate, but in this observation light green color will be occurs. Light green. There are three colors. Green, you see the white and then go the reddish color. This is the color, this is the reddish. Second reaction, ferrous sulfate. Heated the ferrous sulfate. म्हणजे ferrous sulfate ला आपण काय केली, उष्णता दिली. उष्णता दिल्यानंतर आपल्याला फेरस ऑक्साइड SO2 SO3 प्लस वॉटर म्हणजे पाणी म्हणजे वायू, गॅस H2O म्हणजे पाण्याची वाफ मिळाली. SO3 हा वायू आणि SO2 सल्फर डायऑक्साइड. फेरस ऑक्साइड इन सॉलिड स्टेट. जर आपण खाली बघितलं तर फेरस ऑक्साइड इन सॉलिड स्टेट आपल्याला बघायला नाही बघा. सॉलिड स्टेट मध्ये हा सबस्टन्स आढळतो. इन दिस रिएक्शन there is the decomposition reaction. Decomposition reaction. Decomposition म्हणजे अपघटन.
अपघटन झाले त्याचं काही या प्रकाराचा या अशा 4 प्रकार म्हणजे ओनली वन प्रॉडक्ट रिएक्टंट अँड गिव्ह 2 or more product. This is the decomposition reaction. Third one is the reaction of copper sulfate solution. Reaction of copper sulfate solution. This is the copper sulfate solution. We see the copper first. This red, green, violet in color, green in color, blue in color. Which color is blue in color? Copper sulfate is blue in color. Blue in color. आता बघा ह्या कॉपर सल्फेटच्या द्रावणामध्ये आपण लोखंडाचे खिळे टाकले. या ठिकाणी लोखंडाचे खिळे टाकले. हा लोखंडाचा खिळा होता. तो चकचकीत होता सुरुवातीला पण आता काळपट पडला. हा लोखंडाचा खिळा आणि कॉपर सल्फेटचं सुरुवातीचं जे द्रावण होतं द्रावण जे होतं रिएक्शन ऑफ द त्यावेळेस त्याचा रंग हा निळ्या कलरचा असं हिरवट कलरचं द्रावण होतं त्याचं. त्याच्यामध्ये आपण खिळे टाकले. थोड्या वेळापूर्वी टाकून ठेवले ते खिळे आणि जेव्हा कलर बदल झाला म्हणजे आता कॉपर सल्फेटचं द्रावण जे रंगहीन झालं. आता सुरुवातीचं द्रावण वेगळं होतं आता रंगहीन झालं म्हणजे काय झालं की याच्यामध्ये आता निळा रंग दिसतो. आता कॉपर सल्फेट द्रावणामध्ये काय निळा रंग दिसतो. हा निळा रंग त्याच्यानंतर आपण रंगाची नोंद केली. हिरवट कलरचा द्रावण होता आणि जे खिळे होते ते खिळे स्टील सारखे चमकायचे. आता तो खिळा पूर्णपणे काय झाला पूर्णपणे तो काळा पडला. करडा रंगाचा थर चालला त्याच्यावर करडा रंगाचा म्हणजे काय झालं की त्याच्यावर कॉपरचा मुलामा खिळ्यावर गेला. कॉपरचा मुलामा खिळ्यावर हिरव्या रंगाचे द्रावण बनले. आणि आता जर पाहिले तर प्रयोगानंतर ते तांबूस रंगाचं द्रावण असं हे बघा तांबूस रंग खाली असं तळसेला दिसतो. म्हणजे ही जी क्रिया आहे ही विस्थापन क्रिया. ही काय कोणती क्रिया आहे विस्थापन क्रिया. विस्थापन क्रिया म्हणजे काय की लोखंड आणि कॉपर सल्फेट एकत्र आले. काय लोखंड आणि सल्फेट म्हणजे फेरस सल्फेट आणि कॉपर वेगळा निघाला. अशा पद्धतीने हे फेरस आणि कॉपर सल्फेट फेरस आणि कॉपर सल्फेट फेरस सल्फेट आणि कॉपर वेगळे झाले. त्याच्यानंतर आपल्याला ही जी रिएक्शन हिला दिस रिएक्शन इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट रिएक्शन. डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे विस्थापन अभिक्रिया. विस्थापन एकाचा एक आयन काढून दुसऱ्याला मिळणे त्याला म्हणतात विस्थापन विस्थापित होणे. त्याच्यानंतर सेकंड फोर्थ रिएक्शन जे आहे रिएक्शन बिटवीन सोडियम सोल्युशन अँड बेरियम क्लोराईड सोल्युशन. आता बेरियम क्लोराईड सोल्युशन आणि सोडियम सोल्युशन बघा. आता सोडियम सल्फेट हे सोडियम सल्फेटचं सोल्युशन या ठिकाणी आणि दुसरं जे सोल्युशन दिलेलं हे बेरियम क्लोराईडचं सोल्युशन दिलेलं. आता आपल्याला बेरियम क्लोराईडचं सोल्युशन आणि सोडियम क्लोराईडचं सोल्युशन घेण्यापूर्वी त्या दोघं द्रावणांचा रंग पाहावा. याचा रंग बघा. आता म्हणजे इकडून तिकडे दिसतं पाण्यासारखं दिसतं पाहिलं. या सोडियम सल्फेटचं सोल्युशन आता स्वच्छ आणि पारदर्शक. आता बेरियम क्लोराईडचं सोल्युशन जे आहे तुला रंगहीन आहे असं होय. मग समजा आपण हे जर एकत्र टाकलं समजा बेरियम क्लोराईड सल्फेट सोडियम सल्फेट आणि बेरियम क्लोराईड यांची द्रावणं मिसळून त्यांचा रंगातील जर बदल बघितला आपण. आता रंगातील बदल बघण्यासाठी बघा या ठिकाणी आपण थोडं बेरियम क्लोराईड सोल्युशन घेऊ आणि कलर बघा त्याचा कसा होता तो. एकदम पारदर्शक द्रावण दिसते एकदम पारदर्शक. आता हे सोडियम सल्फेट आणि बेरियम क्लोराईड हे बेरियम क्लोराईड याचा इथे आपण टाकू. कलर बघा एकदम पांढरा कलर झाला. हा जो कलर झाला पांढरा कलर झाला. थोड्या वेळानं जर पाहिलं तर खाली आपल्याला अवक्षेप मिळेल. खाली काय मिळेल आपल्याला अवक्षेप मिळेल. या ठिकाणी काय झालं
म्हणजे आवश्यक जो मिळेल, सो बेरियम सल्फेट हे काय मिळेल, बेरियम तो जो आवश्यक असतो, पांढऱ्या रंगात थोडं पाहिलं की आवश्यक मिळेल, म्हणजे सोडियम सल्फेट आणि बेरियम क्लोराईड, सोडियम सल्फेट आणि बेरियम क्लोराईड आपण बघितलं. आता सोडियम सल्फेट Na2SO4, आता Na2 आणि Cl2 म्हणजे ट्वाइस NaCl, ट्वाइस NaCl. आता SO4 आणि B1SO4 म्हणजे बेरियम सल्फेट आणि सोडियम क्लोराईड आपल्याला मिळतं. ही जी अभिक्रिया आहे या ठिकाणी दोन आयनांची देवाणघेवाण झाली, म्हणजे डबल, त्याला म्हणायचं डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डबल म्हणजे त्याला मराठीमध्ये दुहेरी विस्थापन अभिक्रिया. त्या दुहेरी विस्थापन अभिक्रियेमध्ये दोन, याचे बी सुटे होतात, याचे दोन होतात, रिएक्टंट अँड प्रॉडक्ट, टू रिएक्टंट अँड टू प्रॉडक्ट, बट दिस सल्फेट ion and this barium ions are together and barium sulfate will be occur. There is in solid state, there is a precipitate म्हणजे खाली पदार्थ बसतात. तर थोडं पाहिलं ह्या there is the आवश्यक नाही precipitate. This is the fourth reaction we are studying. First is the combination reaction, decomposition reaction, displacement reaction and double displacement reaction. आजच्या तारखेला एक्सपेरिमेंट नंबर 3 पार्ट 1 आजच्या तारखेला लिहायचे.